ठीक आहे. आता आपण ही जी ड्रॉइंग आहे ही ड्रॉ कशी करायची मॅन्युअल मेथडमध्ये आयसोमेट्रिक मध्ये, ठीक आहे, ती बघू. आता एक नॉर्मल फाईल घ्यायची. ओके, मॉडेल मध्ये जाऊ आपण. आता ही जी ड्रॉइंग आहे ना याला आपल्याला पहिला रीड करायचं आहे. ठीक आहे. आता आपण आयसोमेट्रिक बॉक्स कसा बनवायचा बघितला. जसं मी स्टार्टिंगला बोललेलो की इथे जो पण काय ऑब्जेक्ट आहे त्याचा मॅक्झिमम लेंथ, मॅक्झिमम हाईट, मॅक्झिमम विड्थ म्हणजे मॅक्झिमम प्रोजेक्शन काय ऑब्जेक्टचं ते आपल्याला ड्रॉ करायचंय बॉक्स शेपमध्ये. तर लाईन, फर्स्ट क्लिक. आता बघा इथे तुम्ही बघणार तर हा या ऑब्जेक्टचा बॉटम मोस्ट पॉइंट आहे. इथून राईट साईडला मॅक्झिमम डिस्टन्स किती आहे 65. आता हे सगळे पॉइंट ट्रेस केले का हे सगळ्यात मेजर डिस्टन्स दिसते आपल्याला 65 बरोबर आहे. आता इथे बघा या पहिला पॉइंट पासून इथे ना आपल्याला अँगल लक्षात ठेवायचा आहे. ही जी लाईन आहे या सगळ्या लाईन 30 डिग्री मध्ये, या सगळ्या लेफ्ट राईट साईडच्या लाईन 150 डिग्री मध्ये, ठीक आहे. सगळ्या व्हर्टिकल लाईन 90 डिग्री मध्ये बरोबर आहे. आता डिपेंड करतं की आपण फॉरवर्ड मध्ये जाणार आहे का रिव्हर्स मध्ये जाणार आहे. ओके, आता हा 65 मॅक्झिमम दिसतोय. इथे आपण काय करू 65 अँगल 30 डिग्री आला. त्यानंतर हाईट किती आहे मॅक्झिमम हाईट आहे 75, ठीक आहे. जरी हा तर आता आपण काय करू 75 अँगल 90. त्यानंतर आता काय जशी मेथड मी तुम्हाला सांगितली की आपण राईट फेस आधी बनवायचा, लेफ्ट फेस नंतर बनवायचा आणि टॉप नंतर बनवायचा, ठीक आहे. सेम मेथड ठेवायची कारण की जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर मग एकच कुठलं तरी मेथड किंवा प्रोटोकॉल फॉलो करायचा. आता वापस 65 अँगल, रिव्हर्स अँगल किती येणार आहे 210, ठीक आहे. वापस डाऊनला जायचंय 75 अँगल 270. ओके, अगेन आता लेफ्ट साईडला आपल्याला किती जायचंय टोटल ऍज पर ड्रॉइंग बरोबर आहे. इथे बघा वरती दिलंय मॅक्झिमम लेफ्ट साईडचं डिस्टन्स, मग 100 आणि अँगल 150. ओके, त्यानंतर आता आपल्याला व्हर्टिकल मध्ये टोटल जायचंय 75 अँगल 90, अगेन 100 अँगल 330. ओके, अगेन लाईन फर्स्ट पॉइंट किती आहे वापस 65 अँगल 30. ओके, 100 अँगल 330 झाला बॉक्स. हा ड्रॉ केल्यानंतर काय करायचं सगळं सिलेक्ट करायचं, ठीक आहे. सिलेक्ट केलं बॉक्स सिलेक्शनने का प्रॉपर्टीज ऑप्शन मध्ये जाऊन बाय लेअर कलर मध्ये जायचं आणि हा खालचा सेकंड लास्ट ऑप्शन काय आहे कलर नंबर 8 हा घ्यायचा, ठीक आहे. एस्केप, ठीक आहे. आता आपण याला थोडं फेंट केलं. आता आपल्याला काय आहे की आपण बॉक्स बनवला रेफरन्ससाठी, या बॉक्सच्या बाहेर जायचं नाहीये. लाईन कमांड घेतली. आता आपण काय करू पहिला राईट साईड बनवू. तर आता आपल्याला ड्रॉइंग रीड करायची. सी आता हा बॉटम मोस्ट पॉइंट आपण इथे स्टार्ट करणार आहे बरोबर आहे. आता बघा इथे 12 डिस्टन्स दिसतंय आपल्याला, पण हाईट दिसतंय का, पण हाईट इथे नाही दिले तर पुढे दिले बरोबर. आता हे वापस मधलं डिस्टन्स दिलंय का नाही, पण टोटल 65 दिलेलं आहे तर 12 मायनस करावं लागेल राईट. हा, आता या 12 या बॉटम पॉइंट पासून ही हाईट दिली आहे का. आता बघा इथे जर नसेल दिली तर पुढे शोधायची, पुढे शोधायची, पुढे शोधायची, कळलं. सेम पार्ट. आता इथे आपण आहे ना एक्स्ट्रा काही बघत नाही, आपल्याकडे फक्त काय कॉर्नर आहे तर एक पॉइंट भेटला तरच दुसरा पॉइंट आपल्याला भेटणार आहे. तर आता काय आहे 12 अँगल किती आहे 30 बरोबर. कर्सर आपण एक साइडला ठेवू. वापस 10 अँगल 90. आता टोटल 65 मायनस किती करणार आहे 24. मग आता स्क्रीन मध्ये कॅल्क्युलेटर ऑन करायचा. 65 मायनस 24 किती आलं 41. इथे काय करणार आहे आपण 41 अँगल 30.
वापस 10 अँगल किती 270, अगेन 12 अँगल 30 आला, बरोबर आहे, या बॉक्सच्या बाहेर नाही गेला. अगेन आता व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे 75 अँगल 19. आता इथे या पॉइंट पर्यंत आलो आपण. आता आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे. इथे दिलंय का, पुढे जाऊन दिलंय 40, मग 40 अँगल किती येणार 210 आला. आता इथे काय होतंय बघा, हा डाऊन येतोय, पण किती डाऊन येतोय माहितीये का 40. कस काय 40, तर हे डिस्टन्स आहे, हे किती डाऊन आहे माहित नाही आपल्याला. बघा जेव्हा त्यांनी दिलेलं नाहीये इथे स्टॉप करायची ड्रॉइंग, लाईन कमांड. आपण आता ह्या पॉइंटला जाऊ. आता इथे आपल्याला हाईट दिले त्यांनी, किती दिले 25 अँगल 90. आता बघा हे 2 पॉइंट आहेत, किती जाणार आहेत काहीच दिलं नाहीये, बरोबर आहे. मग आपण पण तसंच ड्रॉ करायचं, अँगल 30 डिग्री. ठीक आहे, झाली लाईन. लाईन कमांड घ्यायची, पॉइंट घ्यायचा. इथं आपल्याला अँगल माहिती आहे 270, एंटर, क्रॉस करायचं, केलं क्रॉस. आता या लाईनला सिलेक्ट करायचं, या पॉइंटवर क्लिक करायचं आणि कुठे ठेवायचं इंटरसेक्शन पॉइंटला, एस्केप करायचं, सिलेक्ट, पॉइंटवर क्लिक, कळलं, क्लिअर आहे ना. नेक्स्ट, आता आपण राईट फेस पूर्ण बनवला. आता काय बाकी आहे आपला, आता आपण बनवणार लेफ्ट फेस. बघा आता ही 25 हाईट आहे आपल्याकडं, हा पॉइंट आहे, हे डिस्टन्स किती आहे 30. सो 30 अँगल 150, बरोबर आहे. हाईट किती आहे 25 अँगल 90. आता हा रिव्हर्स आहे, क्लिक केला तरीही चालेल. झाला हा पहिला शेप. आता दुसरा वाला जो आहे तो डायरेक्ट या कॉर्नर पासून आहे, म्हणजे आपण बनवलाय ना ऑलरेडी. मग इथे क्लिक करा, किती आहे टोटल 30 अँगल 330, 25 अँगल 90, 30 अँगल 150 आणि लास्टला काय आहे स्टार्ट पॉइंट दिसतोय, असं क्लिक केलं तरीही झालं. ठीक आहे. आता बघा राईट साईडला आपल्याला एवढाच प्लेन शेप दिसतोय. ठीक आहे, त्याच्या पुढे आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे, बरोबर आहे. आता हे डिस्टन्स किती आहे माहिती आहे का 65, बरोबर आहे. नाही हे डिस्टन्स नाही ना. मग आता जर हे माहित नाहीये तर आपल्याकडे जे जे माहित आहे त्या आधी आपण बनवू. लाईन कमांड घेऊ. आता हा पॉइंट बघा, हा फेस बनवला ना आपण, याला कंटिन्युटी इथून देऊ. आता हे 100 आहे, 100 अँगल 150. ठीक आहे, त्याच्यानंतर किती आहे 40 अँगल 210, बरोबर. नंतर 25 अँगल 330. आता आतमध्ये किती चाललाय 20 अँगल 30, बरोबर. इथे येऊन स्टॉप करू आपण याला. आता हे पण 40 आहे, क्लिक. आता हे किती दिलंय त्यांनी 25 अँगल 150, पुन्हा 20 अँगल 30 डिग्री, बरोबर आहे. आता आपण फक्त अँगल देऊ, हे डिस्टन्स माहित नाही आपल्याला. मग 150 चाललंय. बघा हा कर्सर पुढे जाऊन तो बरोबर जॉईंट होतोय, बरोबर ना. मग आता आपण याला क्लिक करू, झाला. वरचा पहिला फ्लॅट फेस झाला. आता डाऊनला किती चाललाय हा 40. लाईन कमांड, फर्स्ट पॉइंट, शिफ्ट 40 अँगल 270, पुन्हा 20 अँगल 30. हा वर चाललाय, बरोबर जॉईंट झाला. आता बघा, आता हा पॉइंट भेटला आपल्याला. हा किती चाललाय 30 अँगल 150, पुढे जाऊन हा याला टच झाला, झाला. हा शेप कंप्लीट. आता हा पॉइंट आहे, ठीक आहे. पण आता आपल्याकडे ही लाईन नाही आहे, बरोबर आहे. मग ही लाईन आपण आता कशी काढणार,
40 आहे ना बरोबर आहे. हा तर आता 270 डाउन साइड 270 म्हणजे काय 75 मायनस 25 किती होणार 50. हां 50 अँगल किती आहे डाऊनला 270 बघा प्रॉपर जॉईंट होणार. वापस आता आपण काय करू ही किती आहे 30 अँगल 330 झाला जॉईंट. ठीक आहे. आता वापस इथून काय होतंय 12 अँगल 30 आणि हाईट किती आहे 10 अँगल 90. ठीक आहे. आता हा पुढे किती चाललाय माहित नाही आपल्याला पण 30 डिग्रीमध्ये चाललाय. ठीक आहे. मी लाईन ड्रॉ केली इथून आता लाईन चालू होते किती चालले डाऊन माहित नाही पण 270 डिग्रीमध्ये चालली आहे. बरोबर आहे. आता आपल्याला इंटरसेक्शन भेटलं. हा पॉईंट उचलायचा या इंटरसेक्शनवर ठेवायचा हा पॉईंट उचलायचा या इंटरसेक्शनवर ठेवायचा झाला शेप. आता आपण हे मध्येच सोडलं होतं. आता हा पॉईंट ठीक आहे. आता डाऊन किती येतोय 40 अँगल 270 बरोबर आहे. आता आपल्याला फक्त अँगल द्यायचा आहे 150. बघा ही लाईन कुठे आहे बरोबर इथे टच होते. आता या पॉइंट पासून जी लाईन आहे ही आतमध्ये येते पण किती येते माहित नाही आपल्याला. मग 330चा अँगल आपण ड्रॉ करू आणि या लाईनला क्रॉस करू. केली क्रॉस. इथे क्लिक करायचं हा पॉइंट इथे इंटरसेक्ट होत आहे. कळलं. आता ही इथे एक लाईन मिसिंग आहे ही इकडे कुठेतरी चालले पण आपल्याला अँगल माहिती आहे शिफ्ट अँगल 330 कुठे याला टच होते पण इथे क्लिक केलं ना तर रॉंग होईल. मग याला क्रॉस करायचं कमांड ऑफ करायची सिलेक्ट करायचं पॉईंटवर क्लिक करून इंटरसेक्शन वरती त्याला घेऊन जायचं. लाईन आता बघा याचा खालचा बेस दिसणार आपल्याला. क्लिक करा अँगल 150. ठीक आहे. क्लिक सिलेक्ट करून झूम करायचं इंटरसेक्शन भेटला. झाली ड्रॉइंग. डायमेन्शनिंग वगैरे नाही करायची आपल्याला फक्त काय करायचं आहे की डायरेक्ट ड्रॉ नाही करायचं. एखादा शेप मी कसा आता या व्हिडिओमध्ये मी काय केलं एक फेज बनवला त्याच्यानंतर जेवढं ड्रॉ केलं त्याचाच रेफरन्स घेऊन पुढचा कंटिन्यू केला. म्हणजे आपल्याला काय करायचे जर ड्रॉइंग आपण रीड करणार आहे त्यामध्ये जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढे सगळे कॉर्नर तुम्ही रीड केले पाहिजे. ठीक आहे. मॅन्युअल मेथड एवढा करताच आहे की तुम्ही ड्रॉइंग बनवताना काही मिस नाही करायची. ठीक आहे. प्रत्येक कॉर्नरला बघायचं. जसं आता तुम्ही मला ड्रॉइंगमध्ये सांगितलेलं काहींना 3 ॲक्सिस आहेत 3 अँगल आहेत काहींना 2च अँगल आहेत. जिथे 2 अँगल आहेत तिथं 2 लाईन आल्याच पाहिजे. जिथून 3 लाईन गेल्यात तिथं 3 लाईन ड्रॉ झाल्याच पाहिजे. आता म्हणजे 30 वाली जी मेथड आहे ती फॉलो करायची. पहिल्या 3 ड्रॉइंगला तुम्हाला हेच फॉलो करायचं. तुम्हाला शिकायचं आहे की ड्रॉइंग रीड कशी करायची आणि बनवायची कशी. मी तो 40चा अँगल घेतलेला कळलं आहे. याला आता व्हिडिओ स्टॉप करतो. ठीक आहे.